हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमच्या एका छान आणि सुंदर अशा व्हिडिओमध्ये. आज आपण बघणार आहोत छान सोप्या अशा किचन ट्रिक्स. अगदी सोप्या किचन ट्रिक्स व टिप्स आपले रोजचे काम आसान करतात. आपल्याला आपल्या रोजच्या जीवनामध्ये काही सोप्या ट्रिक्स व टिप्स मिळाल्यानंतर आपले काम सोपे, सहज, झटपट होते. या व्हिडिओमध्ये अशा काही सोप्या व झटपट ट्रिक्स दिल्या आहेत. त्याचा उपयोग जे नवीन कुकिंग करायला शिकत आहेत किंवा ज्यांचे नवीन लग्न झाले आहे व ते परदेशात राहतात आहेत त्यांना अशा प्रकारच्या ट्रिक्स व टिप्सचा चांगला उपयोग होईल. अगदी सोप्या किचन ट्रिक्स व टिप्स आपले रोजचे काम आसान करतात. या व्हिडिओमध्ये गव्हाच्या पिठाची कणिक कशी मळायची, पोळ्या कशा करायच्या व वरण, भात, कुकर, डाळ कशी बनवायची, कांदा पोहेचे पोहे कसे भिजवावे, पालेभाज्या कशा शिजवाव्या, मसाले भात मोकळा कसा करावा, दूध व दही कसे राहील, पुरण सहील झाले तर काय करावे, टेस्टी चहा कसा करावा. तर चला, टिप नंबर 1. तांदूळ शिजण्यापूर्वी फक्त एकदाच धुवावा. अधिक वेळा धुतला तर त्यातील विटॅमिन बी नाहीसे होते. तसेच जर आपण भात कुकरमध्ये न लावता तसाच करणार असाल तर पाणी अगदी योग्य प्रमाणात घालावे. जास्त पाणी घातले तर भात उतू जाऊन भातातील विटॅमिन बी कमी होते. टिप नंबर 2. मसाले भात तयार होत आला की समजा अर्धा किलोचा भात असेल तर 1 टीस्पून ताक, 1 टीस्पून साखर व 4 टीस्पून तूप एकत्र करून भाताच्या बाजूने सोडावे. म्हणजे मसाले भात छान मोकळा, चविष्ट व चकाकीत होतो. टिप नंबर 3. पोळ्यासाठी कणिक मळताना थोडे दूध वापरावे म्हणजे पोळ्या छान मऊ होतात. तसेच कणिक मळून झाल्यावर तेलाचा हात लावून अर्धा तास तशीच झाकून ठेवा कणिक. मग पोळ्या करा. कणिक भिजल्यामुळे सुद्धा पोळ्या छान मऊ होतात. टिप्स नंबर 4. पोळी भाजून झाली की तिला लगेच तूप लावावे म्हणजे छान खमंग लागते व मऊ राहते. टिप नंबर 5. वरण बनवण्यासाठी तुरीची डाळ शिजत ठेवताना त्यामध्ये 1 टीस्पून गोडे तेल घालावे. डाळ छान शिजून येते. तुमच्याकडे जे काही खाण्याचं तेल असेल ते 1 टीस्पून घाला डाळ शिजत टाकताना. टिप्स नंबर 6. उन्हाळ्यात दूध लवकर खराब होते तेव्हा दुधात 1 चिमूट मीठ घालावे म्हणजे दूध बराच काळ ताजे राहते. टिप्स नंबर 7. दुधाचे विरजण लावताना तुरटी फिरवून विरजण लावल्यास विरजण अगदी घट्ट होते. टिप्स नंबर 8. घरी लोणी काढल्यावर लगेच कढवायला वेळ नसेल तर त्यात थोडे मीठ टाकून ठेवल्यास लोण्याचा आंबूस वास येत नाही. टिप्स नंबर 9. चहा व कोको चिमूटभर मीठ घातल्यास त्याची चव जास्त मधुर लागते. टिप्स नंबर 10. हिरव्या रंगाच्या पालेभाज्या उकडताना अथवा शिजवताना लवकर शिजावे अथवा त्याला हिरवा रंग तसाच राहावा त्यासाठी भांड्यावर झाकण ठेवू नये. झाकण न ठेवता उकडावे. टिप्स नंबर 11. मुळा किसल्यावर त्याचे पाणी सुटतं ते टाकून न देता ते पाणी तुरीच्या डाळीच्या आमटीत घालावे म्हणजे आमटीला छान टेस्ट येते. टिप्स नंबर 12. सफरचंद कापल्यावर लगेच काही वेळात काळे पडते त्यासाठी थोडेसे मीठ लावावे. टिप्स नंबर 13. एखाद वेळी पुरण सैल झाले तर त्यामध्ये धुतलेल्या तांदळाचे 4 दाणे त्यात टाकल्यास पुरण आळून येते. टिप्स नंबर 14. श्रीखंड शिल्लक राहिल्यास त्यामध्ये थोडेसे दूध घालून ठेवावे म्हणजे ते आंबट होत नाही. टिप्स नंबर 15. जेव्हा कोशिंबीर बनवताना दही वापरतो तेव्हा ती शिल्लक राहिली तर संध्याकाळपर्यंत ती फसफसून येते. तर जेव्हा कोशिंबीरमध्ये दही घालायचे तेव्हा दही फडक्यात ठेवून त्याचे पाणी
निघून गेल्यावर मग ते दही वापरावे. तुम्हाला आजच्या किचन टिप्स आणि ट्रिक्स कशा वाटल्या ते मला कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर येईल. चला तर मग भेटूया आपण अशाच नवीन छान अशा सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.